नमस्कार. आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. 18व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना त्यांची विभूती आणि योगशक्ती यांचे वर्णन करण्याची प्रार्थना केली होती. त्याप्रमाणे भगवंत आपल्या दिव्य विभूतींचे वर्णन समाप्त करून आता संक्षिप्तपणे आपल्या योगशक्तीचे वर्णन करीत आहेत. श्लोक 41. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम्. श्लोकाचा अर्थ, जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. जे प्राणी किंवा कोणत्याही जड वस्तू ऐश्वर्य संपन्न, शोभा व कांती इत्यादी गुणांनी संपन्न, तसेच बल, तेज, पराक्रम किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शक्तीने युक्त आहेत, त्या सर्वांचे वाचक येथे वरील विशेषणासह सत्वम हे पद आहे. आणि ज्याच्यामध्ये वरील ऐश्वर्य, शोभा, शक्ती, बल आणि तेज इत्यादी सर्वच्या सर्व गोष्टी किंवा त्यांपैकी कोणतीही एक गोष्ट येत असेल, तर त्या प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या तेजाचा अंश समजणे म्हणजेच त्याला भगवंतांच्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती आहे असे समजणे होय. याचे तात्पर्य असे की विजेच्या शक्तीमुळे कुठे प्रकाश पडत आहे, कुठे पंखे चालू आहेत, कुठे पाणी उपसले जात आहे, कुठे रेडिओमध्ये दूरदूरची गाणी ऐकू येत आहेत, अशा प्रकारे भिन्न भिन्न अनेक ठिकाणी आणखीही पुष्कळ कामे होत आहेत. जेथे जेथे ही कामे होत आहेत तेथे तेथे विजेच्या प्रभावानेच कामे होत आहेत हे निश्चित आहे. वस्तुतः ही विजेच्याच अंशाची अभिव्यक्ती होय. त्याचप्रमाणे जो प्राणी किंवा जी वस्तू यांच्यामध्ये जे कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्य दिसून येते त्यामध्ये भगवंताच्याच तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती आहे असे समजावे. अशा प्रकारे आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 42व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.